Welcome to all the students. Rayat Shikshan Sanstha Satara organized Rose project for 11 science students conducted by Yashwantrao Chavan Institute of Science Satara. Myself Gaikwad Vaishali Vishwas from YCI Satara from Biology Department. Today we are discuss the topic human excretion and osmoregulation. In this topic, today we are discuss about the urine formation. In the urine formation involve three steps. First step is called as glomerular filtration. Second is called as reabsorption and third is called as tubular secretion. इथे जर आपण पाहिलं तर हे जे स्ट्रक्चर आहे किंवा ही जी डायग्राम तुम्हाला दिसतीये दॅट आर कॉल्ड ॲज नेफ्रॉन. आता नेफ्रॉनच्या स्ट्रक्चर मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला मेनली दोन पार्ट दिसतात. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड ॲज बाउमन्स कॅप्सूल अँड सेकंड ट्युब्युलर रिजन आर कॉल्ड ॲज रिनल ट्युब्यूल. अशा दोन पार्ट मध्ये हे नेफ्रॉन डिवाइड झालेलं आपल्याला दिसून येतं. आता नेफ्रॉन मध्ये काय दिसतं आपल्याला तर इथे आपल्याला एफरंट आर्ट्रिओल आणि इफरंट आर्ट्रिओल हे दोन इथून एफरंट आर्ट्रिओल ग्लोमेरुलर कॅप्सूल मध्ये किंवा बाउमन कॅप्सूल मध्ये काय झालेलं आहे एंट्री केलेलं आहे आणि इफरंट आर्ट्रिओल हे ग्लोमेरुलर ॲपॅरेटस मधून बाहेर निघालेलं आहे. आणि अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आपल्याला नेफ्रॉनचं दिसतंय. फर्स्ट स्टेप जे आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्ट्रा फिल्ट्रेशन. आता इथं जर आपण पाहिलं तर डायमीटर ऑफ ॲपरंट आर्ट्रिओल इज ग्रेटर दॅन द इफरंट आर्ट्रिओल. सच अ डिफरन्स इन डायमीटर blood flow with greater pressure through glomerulus, it is called glomerular hydrostatic pressure or GHP. आता ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे आहे ते कशामुळे तयार होतं तर इथे आपण डायग्राम मध्ये जर पाहिलं तर या बाउमन कॅप्सूल मध्ये ॲपरंट आर्ट्रिओल आणि इफरंट आर्ट्रिओल हे आलेले दिसतात आणि त्या दोन्हींचा सुद्धा डायमीटर मध्ये आपल्याला काय दिसतं डिफरन्स असलेला दिसतं. ॲपरंट आर्ट्रिओल जो आहे तो ब्लडला बाउमन कॅप्सूल मध्ये घेऊन येतो ग्लोमेरुलस मध्ये आणि त्याचा डायमीटर जास्त आहे त्यामुळे जास्त प्रेशरने ब्लड हे आतमध्ये येत असतं. तर इथून बाहेर पडणारं जे इफरंट आर्ट्रिओल आहे त्याचा डायमीटर कमी असल्याने कमी प्रमाणामध्ये ब्लड बाहेर पडतं आणि त्याच्यामुळं त्या ग्लोमेरुलस मध्ये एक प्रकारचं प्रेशर तयार होतं. दॅट प्रेशर आर कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि हे जे प्रेशर आहे ते किती असतं तर 55 mmHg एवढ्या प्रेशरने म्हणजे ब्लड जे आहे ते फिल्टर होणार असतं. पण त्याला अपोज करणारे दोन प्रेशर आणखी असतात. त्याच्यामध्ये पहिलं जे प्रेशर आहे अपोज करणारा ते म्हणजे ब्लड कोलॉइड ऑस्मॉटिक प्रेशर. हे ब्लड कोलॉइड ऑस्मॉटिक प्रेशर कशामुळे तयार होतं कारण ब्लड जे बाउमन कॅप्सूल मध्ये ब्लड जे येत आहे त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असलेलं आपल्याला दिसतं आणि हे प्रोटीन जे आहे ते प्रोटीनच्या कोलॉइड नेचरमुळे एक प्रकारचं एक अपोजिट प्रेशर इथं आपल्याला फिल्ट्रेशन साठी असलेलं दिसतं. दॅट आर कॉल्ड ॲज ब्लड कोलॉइड ऑस्मॉटिक प्रेशर आणि ते किती आहे तर 30 mmHg एवढं असतं. त्याचबरोबर कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे आहे ते किती आहे 15 mmHg. हे सुद्धा काय करतं तर ब्लड फिल्ट्रेशन साठी अपोज करत असतं. आता हे कुठं असतंय तर या बाउमन कॅप्सूल मध्ये जर आपण पाहिलं तर काय होतं इथं ग्लोमेरुलसने ब्लड फिल्ट्रेट केल्यानंतर जे फिल्ट्रेट या बाउमन कॅप्सूल मध्ये येतं ते स्वतः काय करतं तर ब्लड फिल्ट्रेशन होऊ देत नाही किंवा त्याला अपोज करत असतं आणि त्याच्यामुळे आपण ब्लड कोलॉइड ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे दोन्हींनी जर आपण ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर याच्याशी जर त्यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला जे मिळणारं प्रेशर असतं ते कसं असतं तर इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. इथे मी दाखवलेलं आहे की 10 mmHg हे काय मिळते आपल्याला इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर मिळते. काय केलेलं आहे आपण तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे ग्लोमेरुलस मधलं आहे त्याच्यातून ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ ब्लड आणि फिल्ट्रेट हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे आहे ते काय केलेलं आहे वजा केलेलं आहे आणि जे मिळतंय ते आपल्याला काय इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर म्हणजे हा रेट आहे फिल्ट्रेशनचा आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतोय इट इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन और अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हणतोय. त्यानंतर सेकंडची स्टेप आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट ऑल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द ब्लड प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन पास इनटू द ल्युमेन ऑफ बाउमन कॅप्सूल. बाउमन कॅप्सूल मध्ये प्रोटीन सोडून बाकी सगळं जे आहे ते काय होत असतं फिल्ट्रेट आउट होत असतं. याच्यामध्ये अबाउट 1100 ते 1200 ml ब्लड जे आहे इज फिल्टर्ड बाय द किडनी पर मिनिट. म्हणजे आपल्या किडनी मधून जवळजवळ 1100 ते 1200 ml ब्लड जे आहे ते पर मिनिट काय होत असतं फिल्टर्ड आउट होत असतं. इट कॉन्स्टिट्यूट अबाउट 1/5 पार्ट ऑफ द ब्लड पंप आउट बाय इच वेंट्रिकल ऑफ द हार्ट इन 1 minute.
म्हणजे आपल्या एका मिनिटामध्ये हार्ट जेवढं ब्लड टाकतं त्यापैकी 1/5 पार्ट जो आहे तो पार्ट आपल्या किडनीकडे ब्लड आलेलं असतं आणि ते अबाउट 1100 to 1200 ml ब्लड जे आहे ते फिल्टर्ड आउट केलं जातं पर मिनिट मध्ये किडनीमध्ये. द अमाउंट ऑफ फिल्ट्रेट इज फॉर्म पर मिनिट इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट और GFR. नॉर्मल GFR इज 125 ml पर मिनिट. नॉर्मल GFR जर आपण बघितलं तर तो किती आहे तर 180 लिटर पर डे. म्हणजे एका मिनिटाला जर आपण बघितलं तर 125 ml एवढं फिल्ट्रेट आपल्या किडनीमध्ये तयार होत असतं आणि पर डे जर काढलं तर आपण ते 180 लिटर एवढं फिल्ट्रेट आपल्या बॉडीमध्ये पर डे तयार होत असतं. मग सिलेक्टिव्ह रिएब्झॉर्प्शन म्हणजे काय तर आताच आपण पाहिलं की जवळजवळ 180 लिटर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं, किडनी तयार करत असते डेली. बट अबाउट 99% ऑफ दिस रिएब्झॉर्ब बाय रिनल ट्यूब्युल्स. सो नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ युरिन रिलीज इज 1.5 लिटर्स. आता इथे जर आपण पाहिलं तर आताच आपण बघितलेलं आहे की 180 लिटर पर डे फिल्ट्रेट हे आपल्या किडनी तयार करत असतात. पण तेवढं सगळं फिल्ट्रेट जे आहे ते आपण बाहेर टाकतो का एक्सक्रिटरी वेस्ट प्रॉडक्ट म्हणून तर नाही. त्याच्यातला 99% पार्ट जो आहे तो पुन्हा आपल्या ब्लड मध्ये रिएब्झॉर्ब केला जातो आणि बाकीचा राहिलेला म्हणजे 1.5 लिटर एवढं युरिन जे आहे ते पर डे आपण काय करतो एक्सक्रीट करत असतो की त्याच्यामध्ये सगळे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल प्रेझेंट असतो. आणि ही 99% फिल्ट्रेट रिएब्झॉर्ब करण्याची जी प्रोसेस आहे त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज सिलेक्टिव्ह रिएब्झॉर्प्शन. मग सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, अमायनो ऍसिड, विटामिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम etc आर फिल्ट्रेट रिएब्झॉर्ब बाय ऍक्टिव्हली. मग इथे आपल्याला ऍक्टिव्हली कोणकोणत्या गोष्टी रिएब्झॉर्ब होतात हे माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कोण कोण आहे तर ग्लुकोज आहे, अमायनो ऍसिड, विटामिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम ह्या काय आहेत तर ऍक्टिव्हली आपल्या बॉडीमध्ये किंवा किडनीमध्ये त्यांचं रिएब्झॉर्प्शन होत असतं. तर पॅसिव्हली कोण कोण होतं रिएब्झॉर्ब तर नायट्रोजनस वेस्ट लाईक वॉटर, सल्फेट, नायट्रेट etc रिएब्झॉर्ब बाय पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. About 99% of glomerular filtrate is reabsorbed in PCT and DCT. आता इथं जवळजवळ जर बघितलं तर हा जो पार्ट आहे त्याला आपण PCT असं म्हणतोय, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय इट इज कॉल्ड ॲज डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. हे दोन्ही पार्ट जे आहेत ते कसे फोल्डेड रिजन असलेला आपल्याला दिसतो आणि ह्या फोल्डेड रिजन मुळे काय होतंय तर जास्तीत जास्त एरिया रिएब्झॉर्प्शन साठी फिल्ट्रेट रिएब्झॉर्प्शन साठी मिळतो आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त 99% जवळजवळ फिल्ट्रेट चं रिएब्झॉर्प्शन पुन्हा केलेलं आपल्याला दिसून येतं. पॅसिव्ह रिएब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अकर इन द इनिशियल सेगमेंट ऑफ नेफ्रॉन. म्हणजेच पीसीटी मध्ये पॅसिव्ह रिएब्झॉर्प्शन केलं जातं. पीसीटी रिएब्झॉर्ब मोस्ट ऑफ दी न्यूट्रिएंट अँड 70% ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर. सिंपल क्युबॉइडल ब्रश बॉर्डर इपिथेलियम ऑफ पीसीटी इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ रिएब्झॉर्प्शन. आता पीसीटी मध्ये किंवा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जे सेल्स असतात ते कोणते असतात तर क्युबॉइडल ब्रश बॉर्डर इपिथेलियम. तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन एमसीक्यू ला विचारला जाऊ शकतो की पीसीटी मध्ये कोणत्या प्रकारचे सेल असतात, कोणते असतात तर क्युबॉइडल ब्रश बॉर्डर इपिथेलियम. आणि क्युबॉइडल ब्रश बॉर्डर इपिथेलियम जे आहे ते काय करतात ऍक्टिव्हली तिथं रिएब्झॉर्ब करण्याचं काम, फिल्ट्रेटला रिएब्झॉर्ब करण्याचं काम करत असतात. इन लूप ऑफ हेनले मिनिमम रिएब्झॉर्प्शन टेक्स प्लेस. लूप ऑफ हेनले मध्ये मिनिमम रिएब्झॉर्प्शन होतं. इट मेंटेन हाय ऑस्मोलॅरिटी ऑफ मेडुलरी इंटरस्टिशियल फ्लुइड. म्हणजे हाय ऑस्मोलॅरिटी ब्लडचे मेंटेन करण्याचं काम कोण करतं तर लूप ऑफ हेनले आणि त्याच्यामध्ये मिनिमम रिएब्झॉर्प्शन होत असतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डिसेंडिंग लिम्ब इज परमिएबल टू वॉटर बट ऑलमोस्ट इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट. आता लूप ऑफ हेनले मध्ये नेफ्रॉनच्या लूप ऑफ हेनले मध्ये जर आपण पाहिलं तर दोन पार्ट आपल्याला दिसतात. एक म्हणजे डिसेंडिंग पार्ट की जो लूप मधून खाली येणारा जो पार्ट आहे त्याला आपण डिसेंडिंग लूप ऑफ हेनले म्हणतो. आणि असेंडिंग लूप ऑफ हेनले जो आहे की जो डीसीटी कडे म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल कडे जाणारा जो रिजन आहे त्याला आपण असेंडिंग लूप ऑफ हेनले असं म्हणतो. त्याच्यामध्ये डिसेंडिंग लिम्ब जो आहे इट इज परमिएबल टू वॉटर. तिथं वॉटरसाठी परमिएबल बट इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट साठी तो कसा पार्ट आहे तर इम्परमिएबल आहे, फक्त वॉटरसाठी परमिएबल आहे. दिस कॉन्सन्ट्रेट द फिल्ट्रेट. आणि ह्या प्रोसेसमुळे काय होतं तर जे युरिन आहे ते कॉन्सन्ट्रेटेड तयार होत असतं. त्याचबरोबर असेंडिंग लिम्ब इज इम्परमिएबल टू वॉटर बट अलाउ ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे असेंडिंग लिम्ब जो आहे त्या पार्ट मध्ये काय होतं इट इज इम्परमिएबल टू वॉटर. वॉटरसाठी तो परमिएबल नाही बट अलाउ ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटला तो काय करतो ट्रान्सपोर्ट करतो. सो फिल्ट्रेट गेट्स डायल्युटेड आणि त्याच्यामुळे फिल्ट्रेट जे आहे ते काय होतं डायल्यूट होतं.
अशा प्रकारे इथं ऑस्मोलॅरिटी इट मेंटेन द हाय ऑस्मोलॅरिटी इन दी इंटरस्टिशियल फ्लुइड. हे महत्वाची प्रोसेस आपल्याला तिथं झालेली दिसते. त्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे ट्युब्युलर सिक्रेशन. आता ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे काय? द सेल्स ऑफ द DCT अँड कलेक्टिंग ट्युब्युल ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब द वेस्ट लाईक क्रिएटिनिन अँड आयन्स लाईक potassium, hydrogen from peritubular capillaries and secrete into lumen of DCT and CT the concentration of urine and changing its pH from alkaline to acidic. आता इथे जर आपण बघितलं तर ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये काय होतंय, द सेल्स ऑफ द DCT अँड कलेक्टिंग ट्युब्युल म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल आणि कलेक्टिंग ट्युब्युल ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब द वेस्ट. म्हणजे DCT मध्ये आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये ऍक्टिव्हली आपल्याला क्रिएटिनिन आणि वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स, मग त्याच्यामध्ये पोटॅशियम असेल किंवा हायड्रोजन असेल, फ्रॉम पेरिट्युब्युलर कॅपिलरीज काय केले जातात तर अँड सिक्रेट द ल्युमेन ऑफ DCT अँड CT द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन अँड चेंजिंग इट्स pH फ्रॉम अल्कलाइन टू ऍसिडिक. या प्रोसेसमध्ये काय होतं तर pH आपल्याला अल्कलाइन टू ऍसिडिक अशा फॉर्म मध्ये झालेला दिसतो. त्याचबरोबर सिक्रेशन ऑफ H+ आयन्स इन DCT अँड CT इज अन इम्पॉर्टंट होमिओस्टॅटिक मेकॅनिझम फॉर pH रेग्युलेशन ऑफ ब्लड. सिक्रेशन ऑफ H+ आयन्स इन DCT मध्ये काय केलं जातं, H+ आयनचं सिक्रेशन केलं जातं. त्याचबरोबर इट इज इम्पॉर्टंट अँड होमिओस्टॅटिक मेकॅनिझम ऑफ pH रेग्युलेशन ऑफ द ब्लड. या प्रोसेसमध्ये काय होतं तर ब्लडचा pH मेंटेन करण्याचं महत्वाचं असं काम या ठिकाणी केलं जातं किंवा विथ द हेल्प ऑफ ट्युब्युलर सिक्रेशन केलं जातं. आता इथे आणखीन काय लक्षात ठेवायचं की कोणत्या पार्ट मध्ये काय होतं. इथे जर आपण पाहिलं तर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलचा जो पार्ट आहे याच्यामध्ये काय होतंय तर सोडियम, हायड्रोजन, न्यूट्रिएंट, पोटॅशियम यांचं रिअब्झॉर्प्शन केलं जातं. त्याचबरोबर इथं हा डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले आहे. याच्यामध्ये वॉटर काय वॉटर इज परमिएबल टू वॉटर परमिएबल आहे आणि इथं हा असेंडिंग पार्ट जो आहे त्याच्यामध्ये सोडियम किंवा जे सॉल्ट्स आहेत ते कसे असतात परमिएबल असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फिल्ट्रेट. तर फिल्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं ते ह्या पॉईंटमध्ये आपण इथे स्टडी करणार आहोत. हेनले लूप ऑफ वॉसा रेक्टा हेल्प टू कॉन्सन्ट्रेट द युरिन. आता युरिनचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी लूप ऑफ हेनले जो आहे म्हणजे हा जो पार्ट आहे त्याचा महत्वाचा रोल इथे आपल्याला असलेला दिसतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द युरिन, द फ्लो ऑफ फिल्ट्रेट इन 2 limbs ऑफ लूप ऑफ हेनले अँड फ्लो ऑफ द ब्लड थ्रू 2 limbs ऑफ वॉसा रेक्टा आर इन अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामध्ये वॉसा रेक्टा आणि लिंब ऑफ हेनले यांचं दोघांचे अपोजिट डायरेक्शन असलेले दिसते आपल्याला. ह्युमन किडनी प्रोड्यूस युरिन 4 times कॉन्सन्ट्रेटेड दॅन इनिशियल फिल्ट्रेट फॉर्म. म्हणजे ह्युमन किडनी जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड युरिन करताना दिसते की जेणेकरून आपण पहिल्यांदा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये पर मिनिट 125 ml एवढं ब्लड तयार होत असतं आणि त्याच्यामुळे 180 लिटर हे पर डे तयार होतं. पण तेवढं आपण बाहेर टाकतो का तर नाही टाकत. मग त्याच्यातला 99% पार्ट जो आहे तो पुन्हा रिअब्सॉर्ब केला जातो आणि मग राहिलेलं कॉन्सन्ट्रेटेड युरिन जे आहे तेवढंच फक्त आपल्या किडनी काय करत असते सिलेक्टिव्हली बाहेर टाकत असते नायट्रोजनस वेस्ट मटेरियल. अशा प्रकारे आज आपण इथे युरिन फॉर्मेशन ही प्रोसेस पाहिलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.